जय महाराष्ट्र मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी. राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. या शासन निर्णयामध्ये रेशन कार्ड धारकांसाठी ही मोठी बातमी आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या शासन निर्णयामध्ये समजून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थ्यासाठी निश्चित केलेल्या निकषामध्ये बदल करण्याची बाब तपासण्याकरिता समिती स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी 29 एप्रिल 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. या शासन निर्णयामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहे ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, शासन निर्णय दिनांक 17/12/2013 नुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत लाभार्थीची निवड करण्यासाठी निकष ठरविताना लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत लाभ घेत असलेल्या B1 मधील लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांनी सन 2011 मध्ये विहित नमुन्यात वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नमूद केले आहे, त्या उत्पन्नानुसार शहरी भागात कमाल ₹59,000 पर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना पात्र लाभार्थी म्हणून व ग्रामीण भागात कमाल 44,000 पर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थी म्हणून समावेश करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. तर वार्षिक कौटुंबिक उत्पन्न जो आहे शहरी भागासाठी ₹59,000 व ग्रामीण भागासाठी ₹44,000 वार्षिक कौटुंबिक उत्पन्न लाभार्थ्यांसाठी देण्यात आलेला आहे. म्हणजे शहरी भागासाठी ₹59,000 व ग्रामीण भागासाठी ₹44,000 वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थी म्हणून समावेश करण्याबाबतचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुमच्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा. मित्रांनो, निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या धान्यापैकी काही धान्य शिल्लक राहते, तर केंद्र शासनाकडून प्राप्त अन्नधान्य राहतो. त्यासाठी जी निवड केली जाते त्यात अध्यक्ष आहे, सदस्य आहे, याची समिती निवडली गेलेली आहे. तर मित्रांनो, समिती पाहूया आपण. तर नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई, अध्यक्ष सह उपसचिव ग्राम विकास विभाग मंत्रालय मुंबई, सदस्य सह उपसचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई, सह उपसचिव अन्न नागरी पुरवठा विभाग मंत्रालय मुंबई, सदस्य आणि उपयुक्त पुरवठा म्हणजे विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती, सदस्य सचिव. समितीची कार्यकक्षा पुढील प्रमाणे पाहूया. तर इतर राज्यातील प्राधान्य योजनेचे निकष तसेच सामाजिक निकष याबाबत परिपूर्ण अभ्यास करावा. त्या अनुषंगाने प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांसाठी योजनेच्या निकषामध्ये काय बदल करणे उचित राहील याबाबत उपाययोजना सुचवून सुधारित निकष निश्चित करावे. या प्रकारे ही माहिती देण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती तुम्हाला मिळून जाणार आहे. तर मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो.